अ, नमस्कार. मी वैशाली गवंडी. स्टार्स फोरम आणि विज्ञान आश्रम या दोन्ही संस्थेच्या वतीने आजच्या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मागील 2 वेबिनारला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार. आजच्या वेबिनारमध्ये काही नवीन पार्टिसिपंट सहभागी झालेले आहेत. तर थोडंसं एक सुरुवातीला 2-3 मिनिटं आपण मागच्या वेबिनारमध्ये काय घेतलं त्याबद्दल थोडासा आढावा घेऊया. म्हणजे सगळ्यांना तो विषय आणखी क्लिअर होईल. आपण परसबाग लागवड हा एक जो विषय सुरू केला वेबिनार मार्फत, त्याचा मुख्य उद्देश असा होता, की आपण सर्वजणांनीच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भाजीपाल्यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल केलं. त्याचबरोबर चांगला भाजीपाला मिळाला, नाही मिळाला याबाबत आपल्या सगळ्यांची वेगवेगळी मतं असतील. परंतु मग ह्या सगळ्यातून आम्हाला असं सुचलं, की आपण स्वतः भाजीपाल्यासाठी स्वयंपूर्ण होऊयात आणि आपलं आरोग्य जे आहे, ते आरोग्य आपण चांगलं राखूयात. यासाठी आपण परसबाग लागवड हा विषय समोर घेऊन आलो. आता पहिलं वेबिनार जे झालं, त्याच्यामध्ये चर्चा करताना मग आम्ही अशी त्याच्याबद्दलची माहिती घेतली, की आपलं शरीर जर निरोगी ठेवायचं असेल, सुदृढ ठेवायचं असेल, आपली रोगप्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल, जेणेकरून जे काही संसर्गजन्य आजार आहेत, त्या आजारांपासून आपल्याला वाचवता येईल. तर हे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे जीवनसत्व लागतात, प्रथिनं लागतात. तर त्याचे जे मुख्य स्रोत आहेत, तो ताजा, सकस आणि विषमुक्त भाजीपाला तर किंवा आहार हा त्याचा मुख्य स्रोत आहे. मग जर हा मुख्य स्रोत जो आहे, तो जर आपल्याला मिळवायचा असेल, सातत्याने मिळवायचा असेल, तर परसबाग हा एक त्यातला खूप चांगला उपाय आहे. आता जे आपण बाजारातून भाजीपाला आणतो, तर त्याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशकं फवारलेली असतात, रासायनिक खतं दिलेली असतात. हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे जी काही भाजी आपण परसबागेमध्ये लावू, तर ती नक्कीच आपण स्वतः त्याला सेंद्रिय खतं दिलेली असतील, सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केलेला असेल आणि त्यामुळे ही भाजी नक्कीच चांगली असेल आणि आपल्याला जो सकस आहार पाहिजे, तो आहार आपल्याला ह्याच्यातून मिळेल. त्याचबरोबर आपण संतुलित आहाराबद्दल सुद्धा चर्चा केली आणि कोणत्या-कोणत्या भाज्या आपल्याला सकस आहार म्हणजे जे जास्तीत जास्त जीवनसत्व देतील, त्याची पण आपण मागच्या पहिल्या वेबिनारमध्ये चर्चा केली. दुसऱ्या वेबिनारमध्ये आपण त्यानंतर असं पाहिलं, की तो वेबिनार घेण्यापूर्वी आपण सर्व कडून एक सर्व्हे घेतला, एक बेसिक माहिती घेतली आणि मग प्रत्येक एनजीओ आपल्या सामाजिक संस्था आपल्या कार्यक्षेत्रामध्ये परसबागेसंदर्भात जे काही काम करतात, त्याचा आपण आढावा घेतला. त्या आढाव्यामधून आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातली एक महत्वाची गोष्ट लक्षात आली, की सर्वजण काही कॉमन भाज्या लावतात किंवा काही परसबागेमध्ये काही सगळ्यांकडेच काही भाज्या लावल्या जातात. तर त्याची एक आपण यादी तयार केली. त्यानंतर सातत्य टिकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्याची आपण यादी केली. आणि त्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात आली होती, की बियाणं जे आहे, तर पारंपरिक बियाणं उपलब्ध होत नाही किंवा ते पारंपरिक बियाणं पुढं सातत्याने टिकवलं जात नाही. तर अशा काही गोष्टी आपल्याला या आढाव्यादरम्यान लक्षात आल्या. त्यानंतर मग आपण दुसऱ्या वेबिनारमध्ये जी चर्चा केली, त्याच्यामध्ये परसबाग लागवड आणि त्याच्या व्यवस्थापनाचा पहिला भाग आपण पाहिला. त्या पहिल्या भागामध्ये आपण परसबागेसाठी लागणारे घटक जसे की इच्छाशक्ती, जागा, पाणी ह्याच्याबद्दल चर्चा केली. त्याचबरोबर जागेची निवड कशी करावी हेही पाहिलं आणि प्रामुख्याने आपण 2 मॉडेल्स पाहिले. त्याच्यामध्ये 20 फूट बाय 20 फूट जागा असेल किंवा 10 फूट बाय 10 फूट जागा असेल, तर त्या ठिकाणी कोणती रोपं लावता येतील, त्याची संख्या किती असेल, हे आपण पाहिलं. आणि त्यामध्ये आपण एक अशी चर्चा केली, की ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही, परंतु त्यांना भाज्या लावायच्या आहेत. छोटंसं टेरेस आहे, छोटंसं गॅलरी आहे, तर ह्या ठिकाणी काय करता येईल? तर मग व्हर्टिकल बॅग किंवा पिशवीतील भाजीपाला हा पण आपण म्हणजे ओघाने पाहिलं, परंतु त्याच्यावर आपण नंतर डिटेल चर्चा करणार आहोत. जमिनीची तयारी करताना मातीचं कार्य, त्यामध्ये खताचं कार्य, माती कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, एक ह्यावरती आपण वैशाली माहिती घेतली. एकच वैशाली कंटिन्यू हां, प्लीज. ओके. तर आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये माहिती घेतली, की मातीचं कार्य काय आहे, खतांचं कार्य काय आहे, चांगली माती कशी तयार करायची,
जमीन म्हणजे चांगली माती आपल्याला तयार करता येऊ शकते ह्याच्याबद्दल आपल्याला रणजित सर आणि गणेश सर यांनी खूप छान माहिती दिली. त्यानंतर आपण असंही पाहिलं की कंपाऊंड, प्रत्येक परसबागेला कंपाऊंड खूप महत्वाचं आहे. तर त्याचे प्रकार आपण पाहिले. उपलब्ध साधनातून आपल्याला कसे चांगल्या पद्धतीचे कंपाऊंड तयार करता येतील त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. आता हे वेबिनार जेव्हा आपण घेत होतो त्यावेळेस बियाणांवरती आपली चर्चा झाली. तर बियाणांची निवड ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त जीवनसत्व मिळतील. परंतु बियाणांची निवड करताना तिथला हंगाम, तिथली माती, पाणी, अ, तिथं कोणत्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात, हा सगळ्याचा विचार केला पाहिजे. हे सुद्धा आपण त्या वेबिनारमध्ये पाहिलं. ह्या सगळ्याची माहिती घेत असताना आपण जे विषय निवडलेले आहेत त्याच्यावर चर्चा केली आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की जर आपण ह्या सगळ्या विषयांवरती टप्प्याटप्प्याने तांत्रिक माहिती जर घेणार आहे आणि हा जर आपण ई लर्निंग म्हणजे आपण वेबिनार थ्रू घेत आहोत तर ह्याला एक आपण कोर्सचं स्वरूप देऊया. म्हणजे जे पार्टिसिपंट सहभागी होत आहेत त्यांना सहभागी होण्यासाठी आपण त्यांना कोर्समध्ये घेऊन येऊया आणि म्हणून मग आम्ही हा एक परसबाग लागवड ई लर्निंग कोर्स डिझाईन केला. ह्याची थोडक्यात माहिती सांगते. हा कोर्स जो आहे हा 3 महिन्याचा कालावधी असेल पार्टिसिपेशनचा. परंतु जी आपली परसबाग संपूर्ण होते म्हणजे एक आपण जर सायकल लक्षात घेतली पिकांची तर त्याचा जो कालावधी आहे तो साधारण 6 महिन्याचा असतो. त्यामुळं पार्टिसिपेट सहभागी होणं हा एक भाग आहे आणि यशस्वी करणं हा एक भाग आहे. म्हणून इथं आपण 2 महिन्यामध्ये त्याला डिवाइड केलेला आहे. कोर्सचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आपण परसबागेची उपयुक्तता, उपलब्ध जागेनुसार परसबागेची आखणी, अर्थात हे जे 2 विषय आहेत ते 2 विषय अगोदरच्या वेबिनारमध्ये झालेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या वेबिनारमध्ये जे सहभागी झाले होते त्यांना ह्या 2 विषयामध्ये सहभागी होण्याची तशी आवश्यकता नाही. उजळणी करायची असेल तर ते सहभागी होऊ शकतात. परंतु जे नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी ह्या 2 वेबिनारचा आपण एकच वेबिनार करणार आहोत जेणेकरून तेही आपल्या सोबत राहतील. त्यानंतर आपला पुढचा जो विषय आहे तो व्हर्टिकल गार्डनिंग किंवा पिशवीतील भाजीपाला लागवड हा विषय आपण त्याची जी तांत्रिक माहिती आहे ती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत कोर्सचा एक भाग म्हणून. याच्यामध्ये आपले जे एक एनजीओ आहेत रुरल कम्युनिटी त्यांनी खूप छान काम केलेलं आहे तर त्यांची आपण मदत घेणार आहोत. परसबागेला पाणी देण्याची आणि पाण्याचा निचरा करण्याची ही एक पद्धत आपण शिकणार आहोत कारण तो एक त्यातला महत्वाचा भाग आहे. खत निर्मिती. आता खत निर्मितीमध्ये आपण अगोदरच असं म्हणत आहोत की परसबाग आपल्याला विषमुक्त भाजीपाला पिकवायचा आहे आणि जर विषमुक्त भाजीपाला पिकवायचा असेल तर सेंद्रिय खत खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आपण या कोर्समध्ये सेंद्रिय खत निर्मितीचा अंतर्भाव केलेला आहे. आपल्या घरामध्ये किचनमध्ये जो काही वेस्ट आहे कचरा आहे आपल्या दृष्टीने तर त्याला आपण चांगल्या खतामध्ये त्याची निर्मिती करणार आहोत आणि परसबागेसाठी त्याचा वापर करणार आहोत. हीच गोष्ट कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय पद्धतीची कीटकनाशक आपण तयार करणार आहोत. ज्यामध्ये किचन मधल्या काही गोष्टी असतील, काही आपल्या आजूबाजूला आढळणारे जे काही पाला आहे वेगवेगळ्या प्रकारचा तो असेल, तर ते आपण ह्यामध्ये शिकणार आहोत आणि त्याचा वापर आपण कीड नियंत्रणासाठी करणार आहोत. त्यानंतर सीड बँक, मी सीड बँक बद्दल बोललेच. तर आपण हा तांत्रिक विषय जो आहे सीड बँकेचा तो एक संपूर्ण विषय म्हणून घेणार आहोत आणि ह्यामध्ये ज्या तज्ञांनी काम केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेणार आहोत. त्यानंतर एक विषय इथं आमच्या चर्चेमध्ये असा आला की सांडपाणी जे आहे त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे परसबागेसाठी. तर आता आहे तसं सांडपाणी वापरायचं का त्याचा काही त्याच्यावरती प्रक्रिया करायची. तर आपण ह्या विषयामध्ये सांडपाण्यावरती प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर हा विषय घेणार आहोत. आपण सर्वच संस्था पाण्यावरती काम करतो आणि आडवा पाणी जिरवा असेल किंवा पाण्याचा योग्य वापर करणं ह्याच्यावरती काम करतो. त्यामध्ये हा विषय आपल्याला खूप महत्वाचा असा असणार आहे. तर हे 8 विषय आपले कोर्सचा भाग म्हणून असणार आहे. कोर्स बद्दल थोडक्यात माहिती अशी की हा ई लर्निंग कोर्स आहे जे मी अगोदरच सांगितलं. दर 15 दिवसातून एक आपण वेबिनार घेणार आहोत. त्यामध्ये तो 1 तासाचा असेल. 45 मिनिटाचं प्रशिक्षण असेल आणि 15 मिनिटं चर्चा असेल. आता ह्यामध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांनी ते काम केलेलं आहे का? कारण हे जे प्रशिक्षण आहे ते प्रात्यक्षिकावरती जास्त आधारित आहे.
टेक्निकल विषय हा त्यातला एक भाग आहे, परंतु तो छोटासा भाग आहे. प्रात्यक्षिक हा जास्त भाग आहे. त्यामुळे आपण असं पाहणार आहोत, की जे प्रात्यक्षिक सुचवलेली आहेत, ती प्रात्यक्षिक केलेली आहेत का? त्याचे फोटो आहेत का? म्हणजे जेव्हा कधी एखादं सर्टिफिकेट द्यायचं असतं, तर त्याला काही नॉर्म्स असले पाहिजेत. ते नॉर्म्स आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. अर्थात जी काही माहिती आपल्याकडून मागवली जाणार आहे, ती जितक्या सोप्या पद्धतीत मागवता येईल किंवा तुम्हाला भरायला सोपी जाईल, गावातल्या कुटुंबांना भरायला सोपी जाईल, तितकी ती सोपी करण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय असायला हवं? तर आपल्या फोनमध्ये Zoom ॲप आणि WhatsApp असणं आवश्यक आहे. कारण आपण डेटा वेळोवेळी पुरवणार आहोत. त्यानंतर एक आम्ही ह्याच्यामध्ये एक चर्चा अशी केली, की काही लोकांना काही कारणानुसार जर जॉइन होता नाही आलं, परंतु त्यांनी परसबाग केलीये, आपल्याकडे ते कोर्समध्ये सहभागी आहेत. तर अशा व्यक्तींसाठी किंवा अशा सहभागी कुटुंबासाठी आपण त्यांना ज्या काही शंका असतील, त्या सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. मग तो WhatsAppद्वारे असेल, फोनवरती त्यांना माहिती देऊन असेल, तर आपण कुठलंही असं हे नाही ठेवणार आहे, की त्यांची जी अडचण आहे, ती सोडवून आपल्याला चांगल्यात चांगल्या परसबागा तयार करायच्या आहेत. नोंदणीची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सर्वांना फॉर्म भरणं गरजेचं आहे. यामध्ये थोडंसं आपण असं केलेलं आहे, की ज्या संस्था सहभागी होतील संस्था म्हणून, त्यांना आपण ₹500 फी एक असं म्हणूया, की रजिस्ट्रेशन फी आपण ठेवलेली आहे. एका संस्थेच्या कार्यक्षेत्रातून 5 कुटुंब सहभागी होऊ शकतील त्या शुल्कामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जितकी जास्त म्हणजे जशी त्यांची संख्या वाढत जाईल, तसं आपल्याला हे शुल्क असेल. वैयक्तिक ज्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यांना आपण ₹200 शुल्क लावलेलं आहे. त्याच्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यावर आपण सहभागाचं प्रशस्ती पत्रक देणार आहोत. पुन्हा सांगते, की आपण जी त्यांना तांत्रिक माहिती लागणार आहे, तांत्रिक अडचण जिथे येणार आहे, तिथं विज्ञान आश्रम आणि स्टार्स फोरम त्यांना मदत करणार आहे. आता ह्याची पात्रता काय आहे? तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर त्यांना परसबाग करण्याची आवड असली पाहिजे. हीच खरी तर पात्रता आहे. आणि त्याबरोबर स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुदृढ ठेवण्याची इच्छा असली पाहिजे. आणि मला आता असं वाटतं, की हे जे काही आपल्याला कोरोनाने आपल्याला काय शिकवलं, त्याचा जर आपण आढावा घेतला, तर टॉप प्रायोरिटी अशी असेल, की कोरोनाने आम्हाला सुदृढ आणि सशक्त व्हायला शिकवलं. आणि त्यासाठी काय पाहिजे? तर त्यासाठी विषमुक्त भाजीपाला आपल्याला पाहिजे. तर ही इच्छा जी आहे, ती इच्छा नक्कीच सगळ्यांची आता सबळ झालेली आहे. तरी पण हा पॉइंट आपण इथं महत्त्वाचा म्हणून घेतलेला आहे. फोनचा वापर, Android फोनचा वापर थोडाफार आला पाहिजे. कारण काही गोष्टी आपण फोनवरती पाठवणार आहोत, त्या त्यांना ओपन करून बघता आल्या पाहिजेत. अर्थात इथं जे सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्था म्हणजे मी पण एक सामाजिक संस्था म्हणून जेव्हा पाहते, तेव्हा गावातल्या लोकांना ह्या गोष्टी जर करता येत म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतात. तर अशा ठिकाणी ज्या सहभागी संस्था आहेत, त्यांचे समन्वयक कोऑर्डिनेटर हे गावातल्या लोकांना मदत करू शकतात किंवा त्यांचा डेटा ते त्यांच्या नावावरती आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. आपण असं म्हटलेलं आहे, की किमान 8वी उत्तीर्ण, परंतु साक्षर हाच एक खरं तर क्रायटेरिया आहे. परसबाग यशस्वी करण्यासाठी साधारण 6 महिन्याचा कालावधी हा आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण त्याची एक सायकल कंप्लीट होणं. आतापर्यंत मी जी काही माहिती आपल्याला सांगितली, खरं तर ही ओपन आहे. ह्याच्यावरती जर आपल्याला काही शंका असतील, काही चर्चा करायची असेल, तर आपण इथं नक्की करूया. तुम्ही तुमचा फोन माईक जो आहे तो अनम्यूट करून आपल्या शंका विचारू शकता. मी केलं अनम्यूट सगळ्यांना. शंका विचारू शकता आपण. आतापर्यंत जी काही मी माहिती दिली कोर्सबद्दल, त्या बाबतीत जर आपल्याला काही शंका असतील, तर आपण विचाराव्यात. आज आज आपल्याबरोबर विज्ञान आश्रमचे डायरेक्टर योगेश कुलकर्णी सर आहेत. मी कुलकर्णी सरांना विनंती करते, सर थोडंसं ह्याच्यावरती आपण आणखी अ, हे करावं, मार्गदर्शन करावं.
नमस्कार. खरं तुम्हाला सगळ्यांना इथं भेटून मला बरं वाटलं. मी आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाहीये तरी सुद्धा 36 पार्टिसिपंट आता आहेत. स्टार फोरम खरं म्हणजे ही काही वेगळी अशी संस्था नाहीये. स्टार फोरम तुमच्यापैकी जी लोक आजच जॉईन झाली तर स्किल ट्रेनिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रुरल सोसायटी ह्या नावाचा हा फोरम आहे. आणि जसं आपण म्हणतो की CII, कॉन्फरन्स ऑफ इंडियन इंडस्ट्री, MCCI, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, आता अशा प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्री मधल्या लोकांची संघटना असतात किंवा काही फोरम असतात आणि त्यांचा उद्देश असा असतो की मी आता उदाहरण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया की जे आता करोनामध्ये कुठलं औषध द्यायचंय, काय मेडिकल ट्रीटमेंट सगळ्यांनी प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजे ते सांगतात. तर असा एखादा फोरम असला पाहिजे की जो आपल्या फील्ड मधलं किंवा आपण जे काही काम करतो त्या कामामधलं तांत्रिक ज्ञान हे अद्ययावत कसं राहील आपलं, आपण कसा त्याचा पुढे वापर करू शकू, त्याच्यामधल्या तज्ञांची माहिती आपल्याला मिळू शकेल, ह्यासाठी काम करण्यासाठी आपला एकत्र एक फोरम असावा. आणि म्हणून खरं तो स्टार फोरम ग्रुप फॉर्म झाला. त्यामुळे हे काही विज्ञान आश्रमाची ऍक्टिव्हिटी नाही आहे किंवा एका संस्थेची नाहीये. मग वैशालीने बऱ्याच संस्थांचा उल्लेख केला बोलताना की रुरल कम्युनिटी काही काम केलेलं आहे. नंतर तुमचं त्यांनी उल्लेख केला MPCC ट्रस्टचा उल्लेख केला. वनराईची इथं लोक आहेत, सुधाताई इथे आहे मीटिंग मध्ये आहेत. तर हे सगळ्या लोकांकडे काही ना काहीतरी याविषयी अनुभव आहे आणि आपण काहीतरी काम केलेलं आहे या सगळ्यांमध्ये. ह्या सगळ्याची सुरुवात अशी झाली की काही दिवसापूर्वी मी माझी स्क्रीन शेअर करू का एक मिनिटं वैशाली? हो सर. हो. तुम्ही हे करणं बंद करा तुमची स्क्रीन. हो मी करते. तर काही दिवसापूर्वी मी आणि ज्या भक्ती मॅडम आहेत तळवळकर ज्या आहेत, तर आम्ही दोघांनी मिळून मला तुम्हाला ऍक्सेस दिला पाहिजे मला शेअर करण्यासाठी. हो सर देते. तर मी आणि भक्ती मॅडमनी मिळून आम्ही एक पुस्तक आम्ही छापलं, प्रसिद्ध केलंय आता, कंपाऊंडियम ऑफ रुरल टेक्नॉलॉजी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या उपयोगी टेक्नॉलॉजी आहेत त्याचं आम्ही एकत्र एक पुस्तक आम्ही पब्लिश केलं. आणि देशभरामधल्या एक 26-27 ऑर्गनायझेशन्स की ज्या ग्रामीण तंत्रज्ञान हा विषय घेऊन काम करतात, तर अशा संस्थांशी आम्ही खरं आम्ही बोललो. नाही होतं शेअर? आता दिला. आता होईल. हा आता होईल. बरं, मी फक्त तुम्हाला पुस्तकाचं कव्हर दाखवतोय. दिसतंय का सगळ्यांना? तर पुस्तकाचं आम्ही एक म्हणजे काय म्हणतात ना, एम्पॉवरिंग कम्युनिटीज थ्रू स्केलेबल टेक्नॉलॉजी नावाचं एक पुस्तक आम्ही एक कलेक्ट केलं आम्ही आता. आणि जवळजवळ एक 70-80 टेक्नॉलॉजी की ज्या लोकांपर्यंत जाऊ शकतील अशा आम्ही त्या एकत्र आणल्या. DSTने त्याला सपोर्ट केलं होतं. त्या DSTने आम्हाला हे पब्लिश करायला वगैरे मदत आम्हाला केली सगळ्यांनी. यामध्ये पण बऱ्याच टेक्नॉलॉजी अशा आहेत की ज्या खरं म्हणजे काय म्हणतात ना, गावापर्यंत जायलाच पाहिजे. बऱ्याचशा ऍग्रिकल्चर रिलेटेड आहेत, परसबागेबद्दलच्या आहेत, किंवा तुम्ही आता जसं MPCC रुरल कम्युनिटी काही काम केलंय त्यांच्यासारख्या टेक्नॉलॉजी आहेत. काही नर्सरी टेक्निक्स आहेत. पण गंमत अशी आहे की परत ह्या लोकांपर्यंत जाण्यामध्ये अडचणी आहेत किंवा पायलट होत आहेत आणि पोहोचत नाहीयेत. आणि आम्ही याच्यावर विचार करत होतो की आपण हे कसं आपल्याला काहीतरी माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि म्हणून असा एखादा कोर्स घ्यायला पाहिजे असं आपण असा विचार करत होतो. आणि नेमकं तेव्हाच हे लॉकडाऊन आलं आणि आपण असं म्हणतो की ते इष्टापत्ती म्हणतात तसं की त्यावेळेस आम्हाला एकदम हे आपल्याला वेबिनार घ्यायला पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने आपण लवकर एकमेकाला भेटू शकतो, याचा पण आम्हाला शोध लागला. आणि मग आपण हे ऑनलाईन कोर्स आपण विकसित केला. आता ह्या ज्या काही मी तुम्हाला 26-27 ऑर्गनायझेशन म्हटला, तर यांच्या पण टेक्नॉलॉजी आपण आपल्या याच्यामध्ये विचारात केलेल्या आहे. आणि मग हा सगळा वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियासाठी सुटेबल असलेल्या टेक्नॉलॉजी घेऊन तो कार्यक्रम सक्सेसफुल झाला पाहिजे, ह्या हिशोबाने खरं आपल्याला आपली मेहनत करायला लागेल. म्हणजे पहिला जो वेबिनार झाला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आमच्याशी त्यांचे अनुभव शेअर केले, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याच्या आधी पण परसबागा लावलेल्या आहेत.
आणि त्यामध्ये काही वेळा अपयश आलेलं आहे. ठीकपणे त्या परसबागा वाढल्या नाहीत, लोकांनी दुर्लक्ष केलं, बिया दिल्या आपण, पण त्याची काळजी घेतली गेली नाही. असे बरेच मिश्र अनुभव आपण म्हणू येत होते, पण त्याचा इम्पॅक्ट काही मिळाला नव्हता. म्हणजे परसबाग करायची हे तर आपण खूप वर्षानुवर्ष माहिती आहे आपल्याला, नाही असं नाही, गरज पण माहिती आहे. पण आता असं वाटलं की अरे आता हे आरोग्याचा काळजी सगळ्यांना वाटत आलेली आहे, ती एका बाजूला आहे. स्थानिक लेवलला काहीतरी केलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टेक्नॉलॉजीज ज्या वेगवेगळ्या संस्थांनी तयार केलेल्या आहेत त्यांना आपण एकत्र पण करू शकत आहोत. आणि मग हे आपल्याला कलेक्टिव्हली यूज करता येईल का, वापरता येईल का. आणि म्हणून खरं हा सगळा जो परसबागेचा कोर्स आहे त्याचा आपण आता प्लॅन केला आहे की ज्यामधून आम्हाला म्हणजे परसबागेमध्ये कदाचित विदर्भातले मधले ज्या प्रकारे परसबाग करायची असेल त्यापेक्षा वेल्ह्यामधली थोडीशी परिस्थिती वेगळी असेल आणि एखाद्या वेळेस कोकणामधली अजून वेगळी असेल. पण स्टार फोरमच्या नेटवर्क्स मधले आता हे जे काही एक्सपर्ट्स आहेत आपल्या बरोबर आणि डीएसटीच्या आम्ही जे काही अभ्यास केला, मी आणि भक्ती आता आपल्या बरोबर आहेत आता, तर आम्ही दोघांनी म्हणजे काही पुस्तक आता कलेक्ट छापलं. तर त्यावेळेस पण आम्हाला असं लक्षात आलं की अरे हे सगळं आवश्यक आहे, आपण देऊ शकतो लोकांना. तर मला असं वाटतं या सगळ्याचा वापर करून आपल्याला ह्या जो कोर्स आहे तो आपण कंडक्ट करणार आहोत. त्यामध्ये आम्हाला अजून एक असं वाटलं की अरे आपण याला ना काहीतरी एक थोडीशी बोर नको व्हायला. म्हणजे आपण कोर्स जॉईन केला, त्याचा टेम्पो टिकवता आला पाहिजे शेवटपर्यंत. म्हणजे असं नको व्हायला की सुरुवात केली आणि मग काही कामामध्ये आपला कामाचा जो काय म्हणून आपण गती आहे ती एकदम कमी झाली, त्याचा वेग कमी झाला, असं व्हायला नको. म्हणून काहीतरी आपण थोडस त्याला काहीतरी एखाद्या मोमेंटचं रूप दिलं गेलं पाहिजे, एखादं काहीतरी त्याला थोडी त्याच्यामध्ये गंमत आली पाहिजे, आपल्याला सगळ्यांना पण उत्साह आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं विचार करतो की काय करावं की ज्या योगे आपण थोडस मिशन मोड मध्ये येऊ, त्याला आपल्याला थोडस अट्रॅक्टिव्ह स्वरूप देता येईल. आणि म्हणून आपण असा विचार करतोय की आपण त्याला काही एखादं स्पर्धात्मक आपण काही स्वरूप द्यायचं का, की आपण एक स्पर्धा आपण आयोजित करूयात का, की ज्यामध्ये आपल्याला काही लोकांना आपल्याला काही बक्षिसं आपल्याला देता येतील किंवा आपण रेकग्नाइज करू शकू की अरे एवढं काम झालंय. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे गेले 1-2 वर्ष आपण बघितलं असेल की पाणी फाउंडेशनने बऱ्यापैकी एक पाण्याची एक मोमेंट सारखी त्यांनी केली होती आणि काही लोकांना ते रेकग्नाइज पण करत होते. आणि त्यामुळे काही प्रकार थोडंसं एक वेगळं स्पिरिट थोडंसं त्या कामामध्ये येतं. तर आम्ही असा विचार करत होतो की अरे आपण अशा प्रकारे थोडं त्याला एक चांगलं स्वरूप देऊयात की ज्यामुळे थोडासा आपल्याला जोश येईल आणि कदाचित आपल्याला जास्त लोकांना या कामापर्यंत त्यांचं लक्ष आपल्याला वेधून घेता येईल. आणि ह्या उद्देशाने आम्ही असा विचार केला की आपल्याला, कारण पाबळमध्ये आम्ही कोर्स घेतो आणि आम्हाला माहिती आहे की कोर्स सातत्य ठेवणं आणि शेवटपर्यंत तो टेम्पो टिकून ठेवणं तसा हे खूप चॅलेंजिंग काम आहे. 3 महिन्याचा कोर्स जरी 15 दिवसांनी वेबिनार असला तरी तुम्हाला मध्ये असाइनमेंट आहेत, मध्ये काही थोडंसं काम करायचंय. अगदी खूप काम नाहीये, पण दररोज काहीतरी थोडा वेळ तरी तुम्हाला जर परसबाग कोणी केली तर त्याला बघायला लागेल, गवत काढायला लागेल, काय निगा घ्यायला लागेल, त्याची थोडंफार काम असणारच आहे आणि ते सातत्याने करायचं आहे. जसं व्यायाम सातत्याने करायचा असतो तसं हे 6 महिने काम केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ निश्चित देणार आहे. आणि खरंच 6 महिन्यानंतर ज्या परसबागा टिकतील तर त्या आपलं खरं म्हणजे ते आपलं यश असणार आहे. आणि ते आपल्याला मॉडेल्स असतील, शोकेस मॉडेल असतील की जे आपण इतर लोकांना दाखवू शकू की ह्या परसबागा आहेत आणि अशा प्रकारे व्हायला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या कोर्समध्ये तुम्ही जे काही लोक जी पार्टिसिपंट व्हाल, म्हणजे सगळेच व्हाल, तर त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे, कारण आपल्याला हेच जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी आपल्याला ही उदाहरणं उपयोगी पडणार आहेत. आणि म्हणून आम्ही एक स्टार फोरम तर्फे आम्ही त्याला काही स्पर्धात्मक स्वरूप थोडंसं आम्ही द्यायचा विचार करतो आहोत की त्याला काही बक्षिसं ठेवूयात, काहीतरी आपण इन्सेंटिव्ह, त्याला सगळ्यांना शाबासकी मिळेल, त्यांच्या कामाचं रेकग्निशन होईल. ऑफकोर्स सगळ्यांच्याच कामाचं आपण रेकग्निशन करणार आहे. मी आताच मागच्या आठवड्यामध्ये मी अॅग्रोवनशी पण याविषयी बोललो आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी काही 4 लेखांना त्यांनी आम्हाला परवानगी दिली की आपण आम्ही 4 लेख तुमच्यावर लिहू ह्या सगळ्या कन्सेप्ट बद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल.
तर असं विविध अंगाने आपल्याला कलेक्टिव्हली प्रयत्न करायचे आहेत. मी परत सांगितलं असं की हा काही स्टार फोरम ही काही एक वेगळी अजून एक एनजीओ नाहीये. स्टार फोरम कधी स्वतः कुठले कार्यक्रम घेत नाही. आम्ही विज्ञान आश्रम आणि पाबळमध्ये होतो आणि आता हे कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार केला, परंतु हे कलेक्टिव्ह काम असणार आहे. त्यामुळे आपण या सगळ्या वेबिनारमध्ये तुम्ही जे सगळे सहभागी झालात ते आमचे पार्टनर्स आहात. ज्या संस्था सहभागी होणार आहेत ते पार्टनर्स आमचे आहेत, भागीदार आपण असू आणि कलेक्टिव्हली आपल्याला ही अशी काही मोमेंट सुरू करता येते का असा हा प्रयत्न आहे. तर मी थांबतो आता इथे आणि भक्ती मॅडमना सांगतो की तुम्ही कसा विचार केला आहे ह्या सगळ्या स्पर्धेसाठीचा तो मांडावा आणि मग आपण परत एकदा सगळ्यांशी ओपनली चर्चा करूयात. धन्यवाद सर. परसबाग लागवडीचं आपण जसं योगेश सर आणि वैशाली म्हणाले की आवश्यक आहे वगैरे सगळं ते आहे, ते पण ह्याला कुठेतरी एनकरेजमेंट मिळावी म्हणून आपण एक स्पर्धेची घोषणा करतोय आता. या स्पर्धेमध्ये संस्था पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर असं दोन्ही पातळीवरती आपल्याला सहभागी होऊ शकता येतं. आणि जसं सांगितलं आधीच वैशालीने की एक संस्था जर सहभागी होणार असेल तर आपण त्यांना 500 रुपये शुल्क देणार आहोत त्यांच्याकडून. आणि त्याच्यामध्ये 5 संस्थांतर्फे एका संस्थेतर्फे 5 कुटुंब सहभागी होऊ शकतात. असे जर 5 संस्था जर आपल्या सहभागी झाल्या तर निश्चितपणे आपले 25 पर्यंत पार्टिसिपंट्स असतील. त्याच्यात आपण एका संस्थेला बक्षीस देणार आहोत. आणि तसंच जर 10 संस्था सहभागी झाल्या तर 2 बक्षिसं आणि 10 पेक्षा जास्त संस्था असतील तर आपण 3 बक्षिसं. ही जी बक्षिसं असणार ती संस्था पातळीवर असणार आहे. आपण 2 पातळ्यांवरती ही स्पर्धा घेणार आहोत, की संस्था पातळी आणि वैयक्तिक पातळी. संस्था पातळीवरती बक्षिसं वेगळी असणार आहे आणि वैयक्तिक पातळीवरती जे पार्टिसिपंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये 10 पेक्षा जास्त सहभाग असेल तर आपण 3 बक्षिसं देणार आहोत. बक्षिसाचं स्वरूप आणि काय बक्षीस असेल हे आपण जाहीर करणारच आहोत काही काळामध्ये. आपल्याला जसा याच्यावरती रिस्पॉन्स मिळेल त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. आणि याच्यासाठी निकष आपण काही ठेवलेले आहेत. ते म्हणजे ऍक्च्युली सर्वसाधारणपणे जे स्पर्धा घ्यायची म्हटल्यानंतर जे निकष असावेत तेवढेच आहेत, फार काही अवघड अशी गोष्ट नाहीये. यामध्ये आपल्याला ई लर्निंग कोर्स जो आहे आपला 3 महिन्याचा तो पूर्ण करायचा आहे. याचा अर्थ ते सगळे जे वेबिनार आपण लावणार आहोत ते सगळ्यांनी अटेंड करायचे आहे. काही कारणाने नाही जमलं तर आपण त्यांना रेकॉर्डिंग नक्कीच पाठवू, पण शक्यतो ऑनलाईन केलं म्हणजे कसं की तिथेच आपल्याला काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन पण करता येऊ शकतं तिथल्या तिथे. आणि आपले कोर्स आता आपण आजच डिक्लेअर करतोय आणि आपण फॉर्म वगैरे देऊन लोकांकडून 1 आठवड्याभरात आपण पुढचा वेबिनार आपण आयोजित करतच आहोत. तर आपण आत्ताच असं म्हणू शकतो की जून पासून आपण 15 जून पासून आपले 6 महिने परसबागेची कोर्सची सुरुवात होते आणि 6 महिने आपले 15 जून पासून सुरू होतील. आणि आपण परसबागेचं लागवड संगोपन हे 6 महिने करून आपल्याला त्याचे फोटो पाठवायचे व्हॉट्सअपवरती. वेळोवेळी आपल्याला सूचना देण्यात येईल त्याप्रमाणे की कशा पद्धतीने फोटो पाठवायचे काय आहे वगैरे. आणि ह्याच्यासाठी हे पण आहे म्हणजे एक अजून निकष असा ठेवलाय की आपण जी म्हणजे परसबाग केल्यानंतर भाजी मिळणार आहे त्या भाजीचे फोटो म्हणजे जी कलेक्ट केलेली भाजी असेल तोडलेली असेल तर ते कुटुंबासाठी आवश्यक आहे की नाही हे दाखवणं, म्हणजे ह्याच्यासाठी फोटो काढून पाठवणं वगैरे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये फोटो पाठवायचे आहेत. प्रात्यक्षिकं जी आपली दर वेळोवेळी दिली जातील, जसं की आपण आता मागच्या वेबिनार मध्ये म्हटलं होतं की जमिनीची मशागत करून जमीन तयार कशी करावी या संदर्भात वैशाली मॅडमनी आणि गणेश सरांनी वगैरे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. तर तशा पद्धतीने आता तुमची जेवढी जमीन असेल त्या जमिनीनुसार तुम्ही आखणी करून त्यानुसार जमीन तयार करणं ही आता आवश्यक गोष्ट राहील की जेव्हा आपल्याला आता पुढचं वेबिनार जे घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला जमीन तयार करून ठेवणं गरजेचं राहील. अशा पद्धतीने प्रत्येक वेबिनार मध्ये जे प्रात्यक्षिक दिलं जाईल ते साधारणपणे त्याचे कम्प्लिशन हे नेक्स्ट वेबिनार पर्यंत केलेलं असलं पाहिजे. हे थोडं पुढे मागे होणारच आहे निश्चितपणे, पण शक्यतोवर ते प्रात्यक्षिक पुढच्या ह्याच्या वेबिनार पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि आपण दर प्रात्यक्षिकानंतर दर एक वेबिनार नंतर काही माहिती विचारणार आहोत आपण गुगल फॉर्मद्वारे किंवा व्हॉट्सअप वरतून
आपण जी माहिती विचारू ती आपण माहितीत भरून पाठवणं पण आवश्यक आहे, जेणेकरून आमच्याकडे हा सगळा डेटा कलेक्ट होईल. आपल्याला बक्षीस द्यायसाठी पण हा डेटा उपयोगी राहणार आहे आणि नंतर आपल्याला इम्पॅक्ट मेजरमेंटसाठी पण आपल्याला हा डेटा मिळवणं गरजेचं आहे. महत्वाचं भक्ती मॅडम, महत्वाचं ती परसबाग नीटपणे भरते की नाही आणि कोणाला तज्ञांना त्याची गरज आहे सल्ल्याची कळण्यासाठी ते फार आवश्यक आहे. हो, आणि म्हणजे जर आपल्याला गरज वाटली म्हणजे आपण ते तर आहेच आहे की तज्ञांना त्याचा माहिती मिळेल की कशा पद्धतीने आपली परसबाग होतीये ते आणि आपल्याला वारंवार फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे याच्याबद्दल मार्गदर्शन देण्यात येणारच आहे. म्हणजे 3 महिन्यांमध्ये आपला कोर्स पूर्ण झाला म्हणजे वेबिनार कंप्लीट होणार आहेत. वेबिनार कंप्लीट होणार आहेत म्हणजे कोर्स कंप्लीट होतोय असं आपण नाही धरायचंय. आपण असं धरायचंय की 6 महिन्यापर्यंत आपला हा कोर्स राहणार आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याला काही क्वेश्चन्स असतील तेव्हा आपण एक 5-6 क्वेश्चन्स एकत्र करून वेबिनारही घेऊ शकतो किंवा व्हॉट्सअपवरून पण आपण मीटिंग करून ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. पण 3 महिने कोर्स जर पूर्ण केला आपण, जो वेबिनार असणार आहे त्याला अटेंडन्स आणि त्याचा कोर्स कंप्लीट केला तर आपल्याला सर्टिफिकेट ऑफ अटेंडन्स हे नक्कीच मिळणार आहे 3 महिन्यानंतर. पण जर आपल्याला स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल आणि परसबाग पूर्ण करणे हा महत्वाचा म्हणजे हे करायचं आहे आणि सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन हे जर असेल मिळवायचं असेल तर आपल्याला 6 महिने परसबाग पूर्ण करणं आवश्यक राहील. याचा ऍक्च्युली फायदा हा स्वतःलाच आपल्यालाच होणार आहे, कुटुंबाला सगळ्या. आणि फक्त हे एनकरेजमेंट म्हणून आम्ही सुरुवात करतोय स्पर्धेसाठी आणि काही थोडे निकष आपण याच्यामध्ये मांडलेले आहेत. तर याच्यावरती कुणाला काही प्रश्न असतील तर आपण आता प्रश्न घेऊया. नमस्कार, मी श्रीकांत बोलतोय, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ मधून. हा, बोला सर. हा, नमस्कार. आम्ही साधारणतः DST सोबत आणि आरती संस्थेसोबत साधारणतः परसबागेचं पण काम केलं होतं आणि यवतमाळमध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने परसबागा ज्या आदिवासी कुटुंब आहेत त्यांच्यासोबत आम्ही परसबागा करत आहे. यावर्षी सुद्धा 1000 कुटुंबांसोबत आम्ही परसबागेचं काम सुरू केलेलं आहे. ती गावामध्ये सीड बँकची वगैरे तयारी आणि ती तयारी सुरू झाली. सगळे देशी बियाणं वापरणार आहे आणि 1000 लाभार्थी पण निवडलेले आहेत. आणि हे जे आपली स्पर्धा आणि हा कोर्स आहे अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीचा आहे. हे आता गावातल्या लोकांना जर या प्रक्रियेसोबत जर जोडायचं असेल, ते 5 लोक, थोडं मला ते कळलं नव्हतं मगाशी, मी थोडं उशिरा जॉईन झालो. या गावातल्या लोकांना जर या सगळ्या प्रक्रियेसोबत जोडायचं असेल आपल्याला, तर ते आपल्याला या प्रक्रियेमध्ये त्यांना कसं जोडता येईल आणि मग आपलं मॉनिटरिंगची सिस्टीम किंवा त्यांचे जे काही डेटा कलेक्शनची पद्धत आहे आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याची पद्धत आहे ही कशी राहील हे थोडंसं जर मला समजलं तर आणखी त्या 1000 कुटुंबापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं दर्जेदार परसबाग आपल्याला नेता येईल. बरं, छान असं. म्हणजे याच्यात मी उत्तर देऊ का? हो सर. हो, नाही, खरं चांगली गोष्ट आहे. जितक्या लोकांना ह्या सेशन मध्ये अटेंड होता येईल त्यांचं सगळ्यांचं स्वागतच आहे, म्हणजे त्यांनी व्हायलाच पाहिजे. फक्त आपण हे जे काही आता ज्यांनी नोंदणी करायची किंवा हे जे आम्ही आता तुम्हाला सांगितलं, हा आपण असं म्हणतोय की हा आपला सिरियसली आपल्याला जे काही डॉक्युमेंटेशन करायचं आहे, मेजरमेंट करायची आहे आणि आपल्याला जो काय म्हणतो ना आपण अभ्यासपूर्ण आपल्याला ती परसबाग मॉडेल तयार करायचं आहे, त्यासाठी आपण ह्या लोकांचा सहभाग घेतला आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आता म्हटलात की तुम्हाला हे त्या लेक्चर्स आपण जे काही घेऊ त्या लेक्चर्सला बाजूनही काही लोकांना द्यायचं आहे, तर तुम्ही लेक्चरला आले तर उत्तमच आहे. नसतील लेक्चरला आले तर तुम्ही त्यांना आपण जे काही व्हिडिओ शेअर करू त्यांना तो पण तुम्ही त्यांना देऊ शकाल. तुम्हाला पॉवर पॉइंट वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत मराठीतल्या त्या पण तुम्हाला मिळतील. तर सहभाग सगळ्यांनाच करून घ्या. फक्त ही स्पर्धा आपण का बरं ठेवली की आपल्याला मोजता येईल आणि मग त्यांना आपल्याला फीडबॅक देता येईल, सपोर्ट देता येईल, एवढाच उद्देश आहे, दुसरं काही नाही. आणखी आहे कुणाचा प्रश्न?
हा सर बोला. सर आवाज ब्रेक होत, आवाज येत नाहीये सर. सर तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकता का प्रश्न? आवाज येत नाहीये क्लिअर. हॅलो, आवाज येत नाहीये. चॅट बॉक्स मध्ये टाकता का प्लीज? भक्ती मॅडम आवाज येतोय? मला येतोय तुमचा आवाज. हा हा. हा, यांचाच म्हणजे जे प्रश्न विचारतात त्यांच्या इथेच इंटरनेटची कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे. सर तुम्ही जो प्रश्न विचारला होता मी थोडस आणि त्याला ऍड करेन. आपण जेव्हा हा डेटा किंवा हे जे डॉक्युमेंट गोळा करणार आहोत, त्याचा फायदा एक आपल्याला असा आहे की बरेचदा आपल्याकडे केस स्टडीज राहत नाही. म्हणजे संस्था म्हणून सुद्धा आपण काम खूप चांगलं करतो, परंतु अशा रिटर्न मध्ये केस स्टडी राहत नाहीत किंवा त्याला सपोर्टिव्ह काही डॉक्युमेंट राहत नाही. तर ह्या स्पर्धेचा म्हणा किंवा ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा तो एक फायदा आपल्याला होईल की ज्या चांगल्या म्हणजे जसं आपण म्हणतो प्रगतीशील शेतकरी आहे, तसं उत्कृष्ट परसबाग आहे, त्याचं केस स्टडी आपल्याकडे ऑलरेडी जनरेट होईल. ते संस्थेसाठी होईल आणि मग ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा होईल. तर तो एक ह्याच्यामध्ये मला फायदा दिसतो. आपण आणि अजूनही एक मी ह्याच्यामध्ये ऍड करेन की संस्था पातळीवरती जर त्यांना आपल्या कॉम्पिटिशन मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तसंही करता येऊ शकतं, किंवा त्यांचे जे 1000 कुटुंब आहेत त्यांना वैयक्तिकरित्या जरी त्याच्यामध्ये आपण जोडून घेतलं तरी चालणार. म्हणजे त्यांना जे सोपं पडणार आहे त्यानुसार आपण त्यांच्या बरोबर एक चर्चा करून ठरवू शकतो मला वाटतं. वंदना पटेकर यांनी हँड रेस केलाय. मॅडम तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी वंदना वॉटरच्या ऑफिस मधनं बोलते. मागच्या वर्षापासून म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही परसबाग उपक्रम सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही केलं होतं. साधारण 8,000 आम्ही कुटुंबांपर्यंत परसबागेचा उपक्रम नेला होता. पण प्रश्न तसाच आहे की काही परसबागा ज्या आहेत त्या पुन्हा अनेक कारणं असतात की पाऊस येत नाहीये, पाण्याची कमतरता आहे वगैरे, आणि हे सगळ्या करून त्या परसबागा टिकवण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत. या वर्षीचा पण आमचा उपक्रम आहे की आम्ही साधारण आता 4,000 4,500 पर्यंत परसबागा घेऊन जाणार आहोत. या वेबिनारची माहिती मला अफाम कडनंच मिळाली आहे. आम्ही त्यांच्याचकडनं बियाणं घेत असतो. मला आता सध्या म्हणजे हे ऐकत असताना असं हे फार जाणवलं, आणि तुम्ही पण आता लगेच क्लिअर केलं. संस्था आपल्याला हवी असते ती आपल्याला मिळत नाही. तर याच्यातून मला असं वाटतं की हे नक्कीच मिळेल. आमच्या संस्थेकडनं मला असं वाटतं की आम्ही 5 जण नक्कीच यामध्ये सहभागी होऊ इच्छित आहोत. तर कृपया याच्यातली फॉर्म वगैरे जे असतील ते आम्हाला कसे मिळतील ते सांगावं, आणि भविष्यामध्ये याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो आम्हाला. नक्कीच मॅडम, तुम्ही तुमचा नंबर थोडा जर चॅट बॉक्स मध्ये टाकलात तर आम्ही आपल्या किचन गार्डनच्या ग्रुप मध्ये तुम्ही आहात का मॅडम? भक्ती मॅडम हॅलो. नाही. हा, मग तुम्ही तुमचा नंबर पाठवला तर मी लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड करते, आणि मग आपण तुम्हाला फॉर्म पाठवूयात मग. चालेल. ओके, मी लगेचच पाठवते. हॅलो. हा बोला. हॅलो. आवाज येत
वसंत बोराडे. बोराडे सर, तुमचा आवाज येत नाहीये, ब्रेक होतोय. त्यांनी एक प्रश्न पाठवलाय. टाकलाय का? ओके ओके. हा हा, ते म्हणतात की पावसाचं प्रमाण जास्त असेल तर काय करता येईल. ओके ओके. रणजित सर, रणजित सर उत्तर रिस्पॉन्ड करतील. माझा आवाज येतोय का? हो सर, हो. बोराडे सर, पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तरी आपल्याला तशा प्रकारचे भाजीपाला निवडता येईल. ऑफकोर्स जेव्हा जुलै ऑगस्ट मध्ये खूपच जास्त पाऊस असतो त्यावेळेला आपण थोडंसं फळझाड आणि तशा प्रकारच्या ह्याच्यावर जोर देऊ शकतो आणि थोडं पाऊस कमी झाला की मग आपण त्या भागात सूट होतील अशा प्रकारचा भाजीपाला आपण निवडू शकतो, जसं की बीन्स असतात किंवा त्या पद्धतीच्या वेली असतात, तर तसं आपण निवडू शकतो. सुधाताई, आम्हाला थोडं तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी आता योगेश सरांशी लिहितच होते की आपला हा कोर्स करतोय. काही प्रश्न विचारले जरा काही. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय. हा, तर एक तर हे फारच चांगला इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे त्या विषयात सगळे काम करणारे एकत्र येऊ शकतात आणि मोठ्या स्केलवर करता येईल आणि नोंदी पण ठेवणं जे आहे आणि हे सर्टिफिकेशन कोर्स करतोय हे अधिक त्याच्यातलं मला पुढचा टप्पा वाटतोय. आणि YCMO ची मदत मला वाटतं एक्सप्लोर करता येईल आपल्याला की कोर्स मध्ये म्हणजे कोर्स मॉड्यूल ज्या पद्धतीने अपेक्षित असतात आणि म्हणजे मग ते असेसमेंट करणं सोपं होतं. आणि मला वाटतं वेगवेगळे फेडरेशन्स पण ह्याच्यात सहभागी होऊ शकतील स्वतंत्रपणे. पुन्हा एकदा अभिनंदन, गुड इनिशिएटिव्ह. थँक्यू ताई, आणि अभिनंदन आपल्या सगळ्यांचं जे आपण ह्याच्यामध्ये सहभागी आहोत. म्हणजे आपण नक्की YCMA चा विचार करूयात. म्हणजे ती चांगली कल्पना होती आणि मी त्याचा विचारच केला नव्हता अकॅडमिक अंगाने. आणि आता जेव्हा सुधाताईंनी मला प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण क्रेडिट्स किती असतील आणि हा कोर्स कसा करता येईल, म्हणजे अकॅडमिकली कसं बघता येईल त्याच्याकडे इव्हॅल्युएशनचा, तो आम्ही विचार नव्हता केला. तर मी तो करतो आता आणि मग तुमची पण मदत लागेल त्याच्यासाठी. सुधाताई. हॅलो. हा बोला, ग्रामीण समस्या मुक्तीमधून बोलतायत. हा बोला. हा, नमस्कार. डॉक्टर किशोर मोघे बोलतोय. नमस्कार. हा सर. हा, योगेश भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो. हो, तुमचा व्हिडिओ ऑन करा, बघूयात, खूप दिवस भेटलोच नाही. थोडा व्हिडिओ ऑन मी करा. इकडे शेतामध्ये आलोय जरा. स्क्रीन शेअर बंद करा वैशालीताई आणि त्यांना आम्हाला बघू द्या, त्यांना मोगे हॅलो. चालेल. हा, मी इकडे शेतामध्ये आलोय, हे काही काम सुरू आहे. तर मला वाटतं ही एकूणच चांगली प्रक्रिया आहे वैशाली, आणि तुम्ही विज्ञान आश्रम आणि स्टार फोरमनी सुरू केलेली. मला आवडली ही कल्पना सगळीच. आणि मी आहे याच्यामध्ये, मी 2-3 सत्र अटेंड केलेले आहे आणि मला वाटतं या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जावं. आता तुम्ही योगेश भाऊ आहात, वैशाली आहे, सुधाताई याच्यामध्ये आहे आणि ज्यांचा एक्सपिरियन्स आहे असे सगळे लोक याच्यावरती आहे. या गटाने परसबाग या विषयावरती काम पुढे घेऊन जावं. हॅलो. हा सर. बरं बरं, काहीतरी डिस्टर्बन्स आहे मला वाटतंय. हो हो. तर काय, ही प्रक्रिया चांगली आहे. या प्रक्रियेमध्ये आम्ही सक्रिय सहभागी राहू. आम्ही आमच्या परिसरामध्ये, जसं आता श्रीकांतनी म्हटलं, तर तसं आम्ही 1000 परसबागेंचं डोळ्यापुढे ठेवलं आहे काम. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं अफाम पण दरवर्षी काही ना काही कार्यक्रम परसबागेविषयी पूर्ण महाराष्ट्रभर करत असते. त्याच्यामुळे सक्रिय सहभागी राहता येईल आणि हे वेबिनार अशाच प्रकारे आपले कंटिन्यू सुरू राहतील आणि चांगल्या परसबागा उभ्या होईल असं मला वाटतं जरा. आणि तुम्ही जे काही स्ट्रक्चर मांडलंय एकूणच वेलवर्गीय, फळवर्गीय आणि बहुपीक आणि अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर पण चांगलं आहे अगदी. आणि त्याचे काही पॉम्पलेट्स पण आम्ही आता इकडे करायचा विचार करतो आहोत, समजा त्याचे गावात वाटता येईल. आणि स्थानिक पातळीवरती, जसं आपण राज्याच्या पातळीवरती उत्कृष्ट बक्षीस असतोय,
तर कदाचित आम्ही तालुका पातळीवरती पण तशा प्रकारचा काही प्रयत्न करू. बक्षीस ठेवले की त्यानिमित्तानं काहीतरी कार्यक्रम होतो आणि हा कार्यक्रम पुढे जाऊ शकेल. आणि आपण पारंपरिक बियाणं आणि एकूणच न्यूट्रिशियस फूडचा विचार करतोय त्याच्यामध्ये, हा उद्देश आपला चांगला आहे. तर मला वाटतं ही प्रक्रिया चांगली पुढे जाईल. थँक्यू. हॅलो हॅलो हा सर, मला बोलायचं होतं. हॅलो हॅलो वैशाली मॅडम. हो हो, बोला तुम्ही, आवाज येतो. हा, नमस्कार योगेश सर, मी विनायक गारडे बोलतोय आफाम मधून. हॅलो. नमस्कार. हा हा, ऍक्च्युली आम्ही मागे येऊन एकदा मी आणि आमचे वार्तापत्राचं काम बघतात ते अमृतकर सर, आम्ही येऊन तुमच्या इथे भेटून गेलो होतो मागच्या 2 महिन्यापूर्वी, आणि तुम्ही ही कल्पना मांडली होती फोरमची. हॅलो हॅलो. हा बोला सर, बोला, येतोय आवाज. ओके ओके. तर ही कल्पना फारच चांगली आहे. म्हणजे गेली 35 वर्षापेक्षा जास्त आफाम परसबागेचा कार्यक्रम राबवतोय. इव्हन याच्यावरती बरेचसे कोर्सेस दरवर्षी आम्ही 3 दिवसाचे 5 दिवसाचे असे कोर्स घेत असतो. आणि प्लस गेल्या अनेक वर्षापासून हे ज्याला स्थानिक बियाणं आपण आहे ते आपण वाटत असतो. तर मला वाटतं की ह्याचं सुद्धा आम्हाला जो एक मेजर प्रॉब्लेम आलेला आहे की ह्याचं आपल्याला म्हणजे सर्टिफिकेशन करणं आणि स्थानिक पातळीवर सीड्स बँक तयार करणं, आणि वैशाली मॅडम म्हणल्याप्रमाणे ह्याचं सातत्य राहत नाही आणि मग याचा डेटा उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवरती आत्ताचा जो इनिशिएटिव्ह आहे तो निश्चितपणानं आपल्याला भरपूर काही हे परसबागेचं काम वाढवण्यासाठी मदत करेल. आणि ग्रामीण भागामध्ये अर्थार्जनाचा सोर्स, आणि ज्याला आपण म्हणू की महिलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण आणि वृद्धांमध्ये आणि मुलांमध्ये जे कमी करायचं असेल तर सगळ्यात चांगला पर्याय हाच आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जे आता कोविड-19ला फाईट करण्यासाठी सुद्धा प्रतिकार शक्ती हा एकमेव मार्ग आहे, आणि तो जर आपल्याला वाढवायचा असेल कमीत पैशामध्ये कमी खर्चामध्ये, तर मला वाटतं हा एक परसबागेचा एक सर्वात मोठा आणि चांगला परिणाम होऊ शकतो. हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि मी बऱ्याच संस्थांना यासाठी जोडण्यासाठी पण विनंती केलेली आहे. तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी जिथं मदत होईल किंवा मला काही नवीन माहिती काय मिळेल तिथे मी आपल्या बरोबर राहील. धन्यवाद. हो नाही सर, आपण एकत्रच आपण हे काम सगळं करायचं आहे. मी म्हटलं सर की स्टार फोरम हा कधीच स्वतःहून काम करत नाही, म्हणजे ते फक्त फोरम आहे. मला वाटतं अफामचं पण एनजीओचं नेटवर्क आहे आणि तुम्ही त्या नेटवर्क मध्ये पण बरेच काम घेतात. स्टार फोरम मध्ये फक्त आम्ही स्टार फोरम देशभरातल्या त्या पण टेक्निकल एज्युकेशन किंवा आपण म्हणतो ना उपजीविकेसाठी जे काही टेक्निकल तांत्रिक ज्ञान आहे अशा लोकांचंच नेटवर्क आहे ते. त्यामुळे हे दोन्ही पूरक आहेत एकमेकाला. म्हणजे आणि मी जसं म्हटलं सर की आता आपण देशभरातल्या एकूण 85 ऑर्गनायझेशन ज्या काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात किंवा लाईव्हलीहूड मध्ये काम करतात अशा सगळ्या त्या स्टार फोरम मध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यांच्यापैकी काही लोकांचं आम्ही ते डॉक्युमेंटेशन कलेक्ट केलं होतं की नाही काय काय टेक्नॉलॉजी आहेत की ज्या आपण लोकांपर्यंत नेऊ शकू. मला वाटतं आपण हे आपल्याला खूप चांगलं काम करता येईल आणि किमान महाराष्ट्रात तरी आपण करून दाखवूयात आधी आपल्या, कारण हे सगळं आपण कंटेंट मराठीत केलेलं आहे. इंग्लिश मध्ये खूपच अवेलेबल आहे, पण मला वाटतं मराठीतून करून आपण हे सगळं एकत्र केलं तर आपल्याला चांगला इम्पॅक्ट दाखवता येईल. किंवा इव्हन आफामचं जे ग्रामीण पातळीवर काम चालतं ते आणि उपलब्ध टेक्नॉलॉजी ह्याचा एक दुवा म्हणून सुद्धा काम चांगलं मोठं होऊ शकेल. हो नाही, आणि तुमचं सगळं लर्निंग आम्हाला हवंय. त्या तुम्ही ज्या 1000 एवढं इतक्या स्केलला काम करताय, कारण कसं आहे आपल्याला आपण आता काय करतोय की मी म्हटलं सर की वेबिनारच्या निमित्ताने किंवा या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर यायला लागलो आता सगळे, आणि मग आपल्याला नॉलेज शेअरिंग पटकन करता येईल. 15 दिवसातून एकदा का होईना आपण भेटत जाऊ. जे रिसोर्स पर्सन आहेत ते आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण त्या लोकांच्या शेतापर्यंत नेऊ शकू आपण त्यांना, की जर एखादी कीड आली, पाणी साचलं, आता कोणीतरी विचारलं की पाऊस खूप पडला तर काय करायचं. तर मला वाटतं ही तांत्रिक मदत मिळणं आणि यशस्वी होण्यामध्ये म्हणजे आपण जे कोणी आपल्याला सहभागी होतील ती प्रत्येक परसबाग यशस्वी झाली पाहिजे. मला असं वाटतं की त्यामध्येच खरं आपलं कलेक्टिव्हली यश आहे. आणि त्यामुळे तुमचा अनुभव खूपच आम्हाला म्हणजे तुम्ही आहेत, मोघे सर आहात, तुम्ही सगळे म्हणजे अगदी फील्डवर आहात तुम्ही, ते तर शेतातच होते आता सुद्धा, तर आपल्याला खूपच महत्वाचा अनुभव आहे सगळ्यांचाच. नक्कीच सर, नक्कीच.
सर चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे साधना कुलकर्णी मॅडमचा. त्यांनी असं विचारलंय की त्यांना पुण्यामध्ये परसबाग करायची आहे तर कसं जोडता येईल. मी करू रिस्पॉन्ड याला. करा ना. हो करा ना. तर साधना मॅडम, आपण ह्याच्यामध्ये हा पण एक विचार केलेला आहे की शहरी भागातल्या परसबागा कशा करायच्या. तर त्याच्यामध्ये व्हर्टिकल बॅग ऍग्रिकल्चर किंवा ज्याला आपण पिशवीतला उभ्या स्वरूपातला भाजीपाला ही एक पद्धत आहे. आणि शहरातल्या जमिनी किंवा जागेचा विचार करून सुद्धा आपण त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स त्यांना देणार आहोत. आणि त्यासाठी आपण काही विषय सेपरेट ठेवणार आहोत, म्हणजे जे फक्त शहरी भागासाठी लागू असतील. काही तांत्रिक विषय हे सगळ्यांसाठीच आहे, जसं खत निर्मिती असेल किंवा कीटकनाशक असेल तयार करणं, तर हे सगळ्यांसाठीच असेल. पण काही विषय आपण वेगळे ठेवणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला त्या वेळी कळवू. पण तुम्हालाही आम्ही ह्या ग्रुप सोबतच ठेवणार आहोत, म्हणजे सायमल्टेनियसली असं आमचं एक नियोजन आहे. याच्यामध्ये खरं इतकी व्हरायटी आहे ना, म्हणजे आता आमच्याकडे जो एक फॅब अकॅडमी नावाचा प्रोग्राम चालतो, तर त्यामध्ये त्यांनी आता एक फूड कॉम्प्युटर तयार केला आहे. फूड कॉम्प्युटर म्हणजे असा की तो पूर्णपणे तो डबा आहे, त्या डब्यात तुम्ही एकदा सीड त्यामध्ये टाकले की तुम्हाला टमाटे आले की मग मेसेज येतो. तर तिथपासून तर ग्रो बॅग, म्हणजे आता ही एवढी व्हरायटी टेक्नॉलॉजी मधली आहे, त्यातली आपल्याला कुठली योग्य आहे आपल्या लोकांसाठी ती आपल्याला घ्यायची आहे आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार आपण ती तज्ञांच्या मदतीने आपण ती टेलरमेड करून देऊयात. म्हणजे ते खरं आपलं वेगळेपण असणार आहे ह्या कार्यक्रमाचं. हॅलो. हा, वैशाली मॅडम आणि योगेश सर. हॅलो. हा सर बोला, आवाज येतोय. मला थोडं एक सुचवायचं आहे याच्यामध्ये की जेव्हा आम्ही डीएसटी मध्ये हा सगळा परसबागेचा कार्यक्रम सुरू केला तर त्याच्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. डॉक्युमेंटेशन मध्ये मला एक सुचवायचं होतं की परसबाग सुरू करण्यापूर्वी आणि परसबाग सुरू झाल्याच्या नंतर, म्हणजे एक जर आपण महिलांचा HB आणि जर टेस्ट केलं तर म्हणजे आरोग्य विभागासोबत जर आपण कोऑर्डिनेशन केलं किंवा किट पण मिळतं एक, आणि माल न्यूट्रिशन आणि महिलांचं अनिमिया याच्यामध्ये याचा एवढा सकारात्मक परिणाम आपण आता बोलतो, पण ते जर टेस्टिंग झालं तर त्याचा एक आपल्याला डेटा अतिशय ज्याला तांत्रिक डेटा म्हणतो तो उपलब्ध होऊ शकतो आपल्याजवळ, आणि तो एक डॉक्युमेंटेशनसाठी एक चांगला पार्ट आपल्याजवळ राहू शकतो की जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परसबागेचं हे दिसू शकेल. तर मला वाटतं सगळ्यांनी जर आपण ते केलं तर अतिशय उत्कृष्ट डॉक्युमेंट आपलं तयार होऊ शकतं. खूपच छान कल्पना आहे. नक्की आपण याचा विचार करू कसं आपल्याला प्रॅक्टिकली करता येईल आणि त्याचा विचार करूयात आपण. पण खरंच म्हणजे योग्य आहे, म्हणजे हा पॅरामीटर खूप महत्वाचा आहे या सगळ्याच कामामध्ये. नक्कीच. आपण पुढे अजून एखाद दुसराच प्रश्न घेऊयात. थोडा आपला टाइम पण संपत आलेला आहे. म्हणजे मग आपल्याला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू शकता. अजून एखाद दुसरा प्रश्न असेल तर घेऊयात. मी मॅडम प्रश्नाच्या ऐवजी एक मिनिट बोलू इच्छितो याच्यामध्ये, अर्धा मिनिट. अगदी. एक तर खरं तर आपल्या सगळ्यांचं म्हणजे विज्ञान आश्रम आणि स्टार्स फोरमचं अभिनंदन आणि आभार. एवढा चांगला उपक्रम आपण हाती घेतलाय जो आजच्या काळात अतिशय गरजेचा आहे. आणि आता इथं खरं संवाद साधताना आनंद होतोय, कारण सुधाताई आहेत, आपामचे गार्डे साहेब आहेत, एकूण विज्ञान आश्रमचे कुलकर्णी सर आहेत, आपण स्वतः वैशाली मॅडम आहात. हे सगळे वनराईशी बराच प्रदीर्घ काळ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असलेले सगळ्या संस्था व्यक्ती इथे आहेत. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांसोबत एका उपक्रमाशी किंबहुना एका अभियानाशी आपण जोडले जातो, याचा एक आनंद आहेच. फक्त याच्यामध्ये मी असं एक आपल्याला सांगू इच्छितो की याच्यात वनराईचा प्रत्यक्ष सहभाग असेलच की विशेषतः कोकणाच्या काही भागामध्ये आणि नाशिकच्या मधल्या आदिवासी भागामध्ये परसबाग प्रत्यक्ष करण्याच्या दृष्टीनं आणि हा कोर्सला जास्तीत जास्त आपल्याला सहभाग कसा मिळवता येईल आणि अधिक प्रभावीशाली त्या बागा कशा डेव्हलप करता येतील अशा दृष्टीनं. प्लस त्याच्याशिवाय असं एक मला आवर्जून सांगावं असं वाटतं की वनराई मासिक जे आहे, तर वनराई मासिकाचा एक आपण डेडिकेटेड एक अंक या कन्सेप्टला आणि या उपक्रमाला आपण समर्पित करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण ही जी पूर्ण संकल्पना आहे याच्याविषयी सुद्धा माहिती असेल आणि याच्यातून ज्या काही सक्सेस स्टोरीज किंवा केस स्टडीज आपण जे म्हणू की ज्या आपल्याला अधिकाधिक याच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येतील, जेणेकरून ते मॉडेल रिप्लिकेट व्हावेत, या दृष्टीने आपण तेही करू शकतो. एवढंच मी फक्त वनराईच्या वतीने इथं बोलू इच्छितो.
सर खूपच छान तुम्ही एक आणखी आम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये हे दिलं की जसं आता श्रीकांत सरांनी सांगितलं किंवा गर्डे सर यांनी सांगितलं की त्यांनी खूप साऱ्या परसबागा केलेल्या आहेत. तर त्यातल्या ज्या उत्कृष्ट परसबागा आहेत त्या परसबागा आपल्याला त्याचं केस स्टडीज म्हणा किंवा हे वनराईच्या माध्यमातून आपल्याला त्यांना सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल की अशा दुर्गम भागामध्ये ह्या पद्धतीचं काम चालू आहे. तर खूपच छान की आपल्याला हे एक ह्याचा फायदा करून घेता येईल आपल्या मासिकाचा. नक्कीच. वैशाली मॅडम आपली सेकंड लास्ट हे स्क्रीन शेअर करताय का? आपण ईमेल आयडी आणि फोन नंबर दिले. हो करते. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, मी निलिमा जोरवर बोलते अहमदनगर अकोल्यावरून. आणि हा आता आजच या सगळ्या गोष्टीशी जोडले गेले उपक्रम आहे. पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन त्याबद्दल आणि धन्यवाद की एवढा चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला. माझं एक सजेशन असं होतं की बऱ्याचदा आपण जे परसबागेमध्ये हे करतो म्हणजे किचन गार्डनिंग असेल किंवा गावातलं पण असेल, तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रानभाज्यांचा. तर बऱ्याचदा या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आणि लोकांना तर त्या खायला हव्या असतात, त्यांना पाहिजेच असतात. तर याच्यावर पर्याय म्हणजे आपण काही अशी बियाणं निवडू शकतो की जे किचन गार्डनिंग साठी खूप चांगले पण आहे आणि इझिली पण येतात. तर त्या अंगाचाही थोडासा याच्यामध्ये विचार व्हावा, म्हणजे दोन्ही ठिकाणी काही कंदवर्गीय भाज्या पण येऊ शकतील गावांमध्ये आणि टेरेस गार्डनिंग साठी काही पालेभाज्या आहेत रानभाज्यांमधल्या, त्याचा इकडे समाविष्ट करता येईल. हे एक माझं सजेशन होतं. आणि दुसरा असा मुद्दा होता की याच्यामध्ये लागणारे काही ज्या पारंपरिक आहेत. आता मी अकोल्याची आहे त्यामुळे आमची स्वतःची एक सीड बँक पण आहे ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त मिलेट्स आणि इतर काही देशी वाणं आहेत, भात आणि काही भाज्या, त्या आम्ही कॉन्झर्व करतो कळसुबाई परिसरामध्ये. तर अशा काही देशी बियाणांचा जर काही सप्लाय लागत असेल, वेगळी व्हरायटी असेल किंवा काय, तर त्यासाठी निश्चितच कळसुबाई मिलेट्स आणि ट्रॅडिशनल फूड नावाने आमचं फर्म आहे, ते याच्यामध्ये मदत करू शकेल. झालंय माझं बोलून. मॅडम खूपच छान. ऍक्च्युली आम्ही देशी बियाणांचा विचार करतच होतो. तर तुम्ही तुमचा जरा चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकता का? म्हणजे मी नोंद करून घेते आणि मग त्या संदर्भात आपल्याशी मी संपर्क करते. होय चालेल नक्कीच. भक्ती मॅडम, मला वाटतं आपला टाइम होत आलाय ना? हो बरोबर. आपण अजून 1-2 मिनिटं थांबूयात आणि सगळ्यांना विनंती आहे माझी अशी की आपला काही जण ग्रुपवरती आहेत आपल्या व्हॉट्सअपच्या, जे नाही आहेत त्यांना हे वर दिसतात आता नंबर, त्यातल्या कुणाही नंबरशी संपर्क केला तर आपल्याला या स्पर्धेत आणि कोर्समध्ये दोन्हीमध्ये भाग घेता येईल यासाठी संपर्क करू शकता. किंवा ईमेल ऍड्रेसेस पण दिलेले आहेत, तुम्ही ईमेल करून पण सांगितलं तरी पण आपण आपल्याला सहभागी करून घेऊ शकतो. वैशाली मॅडमना बरेच जण ओळखतात, वैशाली गवंडी, त्यांचाही नंबर दिलेला आहे. रणजित शानबाग ते विज्ञानाश्रम मध्ये आहेत, त्यांनाही बरेच जण ओळखतात मला वाटतं. आणि मी भक्ती तळवेलकर स्टार्स फोरम कडून आहे. ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या मेसेज पाठवला तर आपण सगळ्यांना रिप्लाय करू आणि फॉर्म पाठवून देऊ. काही प्रश्न असतील तर बघू, नाही तर आपण आता हे थांबूयात वेबिनार. पुढचा वेबिनार आपण वैशाली मॅडम नेक्स्ट स्लाइड. हा बोला ना. हा पुढच्या वेबिनारचाच होता, तुम्ही केलं. 1 मिनिट मला जरा पुढचा विषय आपला आहे व्हर्टिकल गार्डनिंगचा किंवा पिशवीतील भाजीपाला. ही एक खूप सक्सेस म्हणजे रुरल कम्युनिटीनी ह्याच्यावरती खूप काम केलेलं आहे आणि सक्सेस काम केलेलं आहे. तर तेच आपल्याला ह्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे.
तर पुढचं वेबिनारची तारीख आपण आज संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करूया मॅडम. हो चालेल. मला असं वाटतं की आता आपण जे पार्टिसिपंट्स येतील आणि ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि कोर्समध्ये भाग घ्यायचा आहे त्यांचा 1-2 दिवस आपण डेटा कलेक्ट करूया. म्हणजे या रविवारपर्यंत आपल्याकडे पूर्ण नावं आलेली असतील असं मला वाटतंय. सहभागी होणार आहेत ते. आणि मग त्यानुसार सोमवारी किंवा मंगळवारीच मोस्टली आपला व्हर्टिकल गार्डनिंगचा वेबिनार होईल. पण नक्की डेट आपण ग्रुपवरती कळवू सगळ्यांना. हो, आणि आपण त्याचा एक फॉर्म पण 1-2 दिवसामध्ये पाठवून देऊ, म्हणजे आजच शक्यतो पाठवून देऊ. म्हणजे मग आपल्याला पुढच्या वेबिनारची तारीख लवकरात लवकर, म्हणजे पुढच्याच आठवड्यात घेणार आहोत आपण. तर लवकरात लवकर आपल्याला त्याची तारीख डिक्लेअर करता येईल. हो बरोबर. तर आपण सगळेजण कुलकर्णी सर थांबूयात का, आपण काही शेअर करणार? चालेल चालेल. तर आपण सगळेजण वेळात वेळ काढून ह्या वेबिनार मध्ये सहभागी झालात. खूप वेगवेगळे विषय आपण म्हणजे आपले हे पण मांडलेत, मतं मांडली, आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्याला पुढचं वेबिनार, पुढचा कोर्स चांगल्या पद्धतीने घेण्यामध्ये होणार आहे. तर तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिलात.